महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अभ्यासू व लढवय्ये नेते माननीय दिलीप बापू धोत्रे आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा। आपल्या कार्याला उत्तरोत्तर यश, जनतेचे प्रेम आणि दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा। शुभेच्छुक सॉलिवन इन्फ्रा, डीडी इन्फ्रा, मायरा इन्फ्रा, तिरुपती इन्फ्रा, टोटल ग्रुप, पंढरपूर। दर्शक हो नमस्कार, वेधकमध्ये स्वागत आहे। मी प्रशांत आराध्ये। उजनी अपडेट। भीमा नदी ही पंढरपूरमध्ये सध्या 1,07,251 क्युसेकनं सकाळी 9:30 वाजता वाहत होती, तर नीरा नृसिंहपूर येथे हा विसर्ग 1,29,915 क्युसेक इतका होता। यामुळं पंढरपूरमध्ये सुद्धा हा विसर्ग वाढणार आहे। सध्या जो 1,07,000 क्युसेकचा विसर्ग आहे तो वाढून 1,30,000 क्युसेक दुपारपर्यंत होण्याची शक्यता आहे। वीरमधनं 14,500 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे, तर उजनीमधनं 76,000 क्युसेकनं पाणी सध्या सोडलं जात आहे। उजनी धरण जे आहे 97.46% इतकं भरलेलं आहे। दरम्यान भीमा नदी ही पंढरपूरमध्ये इशारा पातळीमध्ये वाहते। 443.40 मीटर अशी पाणी पातळी आहे आणि पाणी सखल भागामध्ये शिरण्यास सुरुवात झालेली आहे। भीमा नदीकाठी असणारी व्यासनारायण झोपडपट्टी असेल किंवा जो सखल भाग आहे, तसेच ग्रामीण भागातही जिथं जिथं सखल भाग आहे त्या ठिकाणी पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे। पंढरपूरमध्ये नगर परिषदेनं आणि महसूल प्रशासनानं जे पूर रेषेमध्ये किंवा सखल भागात जिथं जे नागरिक राहत आहेत त्यांना अगोदरच इशारा दिला होता की त्यांनी तिथून बाहेर पडावं, त्यानुसार त्यांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके यासुद्धा या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। ते सतत या भागाचे दौरे पण करत आहेत। पंढरपूरमध्ये 1,40,000 ते 1,50,000 क्युसेकपर्यंत जर पाण्याचा विसर्ग वाढला तर तो खूप सखल भागामध्ये शिरतो। 1,60,000 क्युसेक पाणी आल्यानंतर गोपाळपूरचा जो मोठा पूल आहे तो त्याच्यावरसुद्धा पाणी येऊ शकतं। त्यामुळं प्रशासन खबरदारीच्या उपाययोजना पंढरपूरमध्ये घेत आहे। मात्र नृसिंहपूर येथील संगम इथला जर आपण विसर्ग पाहिला तर तो 1,30,000 क्युसेकपर्यंत आहे। त्यामुळे इतकाच विसर्ग पंढरपूरला पुढं येऊ शकतो, कारण आता उजनीमधनं सोडण्यात येणारं पाणी हे कमी करून 75,000 क्युसेक सांडव्या वाटते आणि 1,600 क्युसेक वीज निर्मिती करता म्हणून सोडलं जातं आहे, तर वीरमधला विसर्ग कमी करून तो 14,500 क्युसेक इतका करण्यात आलेला आहे।